श्री गणेशाय नमः. दशक 3, समास 9. मृत्यू निरूपण. श्री समर्थ म्हणतात की संसार म्हणजे स्वतःच स्वार होणे, म्हणजे जीव स्वतः सच्चिदानंद असून त्याचे विस्मरण झाल्याने तो स्वतःला देह मानून बळीच या जन्ममरणाच्या चक्रात सापडतो. एकदा यात जन्म घेतला की मरण चुकत नाही. मरणाची घटना उधार नाही. आजची उद्यावर कोणीच ढकलू शकत नाही. माणसाच्या शरीराला क्षणाक्षणाचे माप लागलेले आहे. क्षणाक्षणाने तो मृत्यूच्या निकट जात असतो. जन्माला आल्यापासून काळ नेहमी बरोबरच असतो. पुढे काय होणार आहे हे कुणीच सांगू शकत नाही. कुणालाच ते कळत नाही. ज्याचे जसे कर्म असेल त्याप्रमाणे माणूस देशात अथवा परदेशात मृत्यू पावतो. पूर्वसंचित पूर्णपणे संपताच एक क्षणभराचाही अवकाश मिळत नाही. अखेरची वेळ आली की निमिष भरते न भरते तो देह सोडून जावेच लागते. अचानक काळाचे दूत येऊन एकदम जीवाला मारत सुटतात आणि पुढे घालून मृत्यूपंथाने घेऊन जातात. एकदा मृत्यूची झाड पडली की कोणी पाठीशी घालू शकत नाही. सर्वांनाच काळ कुटून टाकतो. त्यात कुणाला लवकर मरण येते तर कुणाला उशिरा. मृत्यू काळ म्हणजे जणू भरभक्कम काठीच आहे. कितीही बलवान माणूस असला तरी त्याच्या मस्तकावरही तिचा प्रहार होतोच. अत्यंत बलाढ्य राजे रजवाडेही तिच्या पुढे टिकू शकत नाहीत. मृत्यू असे म्हणत नाही की हा क्रूर आहे, हा झुंजार आहे, किंवा हा समरांगणी संग्रामशूर आहे, किंवा हा कोपी आहे, हा प्रतापी आहे, हा महादुष्ट असून अत्यंत उग्र स्वरूपाचा आहे, किंवा हा बलाढ्य आहे, हा धनाढ्य आहे, किंवा सर्व गुण संपन्न आहे, हा प्रसिद्ध आहे, हा श्रीमंत आहे, हा अद्भुत पराक्रमी आहे, किंवा हा भूपती आहे, हा चक्रवर्ती आहे, हा तंत्रमंत्र प्रयोग जाणणारा करामती आहे, हा अश्वांचा धनी आहे, हा गजपती आहे, किंवा हा अत्यंत विख्यात राजा आहे, किंवा हा लोकात श्रेष्ठ आहे, किंवा हा राजकारणी आहे, किंवा वेतन घेणारा किंवा अनेकांना वेतन देणारा मालक आहे, हा देसाई आहे, किंवा हा व्यवसायी आहे, किंवा हे ठिकठिकाणचे पुंडराजे आहेत, हा राजमुद्रा धारण करणार आहे, हा व्यापारी आहे, ही परदार आहे, किंवा ही राजकन्या आहे, हे कार्य आहे, हे कारण आहे, हा उच्चवर्णीय आहे, किंवा नीच वर्णाचा आहे, किंवा हा कर्मनिष्ठ ब्राह्मण आहे, हा व्युत्पन्न आहे, हा संपन्न आहे, किंवा सभेतील हे मोठे विद्वान पंडित आहेत, हा धूर्त आहे, हा बहुश्रुत आहे, हा मोठा सज्जन असून पंडित आहे, हा पुराणिक आहे, हा वैदिक आहे, हा याज्ञिक आहे, हा दोषी किंवा ज्योतिषी आहे, हा अग्निहोत्री आहे, हा श्रौतशास्त्रवेत्ता आहे, याज्ञिक आहे, किंवा हा पूर्णपणे तंत्र मंत्र शास्त्र जाणणार आहे, हा शास्त्रज्ञ आहे, हा वेदज्ञ आहे, हा सर्वज्ञ असून सर्व जाणतो, हा ब्रह्महत्या करणार आहे, हा गोहत्या करणार आहे, किंवा स्त्री बाल इत्यादींची हत्या करणार आहे, हा रागज्ञानी आहे, हा तालज्ञानी आहे, किंवा हा तत्व जाणणारा तत्वज्ञानी आहे, हा योगाभ्यासी आहे, हा संन्यासी आहे, हा काळाला फसवू शकेल असा योगी आहे, हा सावध आहे, हा सिद्ध आहे, हा प्रसिद्ध वैद्य आहे, किंवा हा पंचाक्षरी आहे, हा गोसावी आहे, हा तपस्वी आहे, किंवा हा मनोजयी असून विरक्त आहे, हा ऋषीश्वर आहे, हा कवीश्वर आहे, हा दिगंबर आहे, हा समाधिस्थ आहे, हा हठयोगी आहे, हा राजयोगी आहे, किंवा हा निरंतर विरक्त आहे, हा ब्रह्मचारी आहे, हा जटाधारी आहे, हा निराहारी योगेश्वर आहे, हा संत आहे, हा महंत आहे, हा हवे तेव्हा गुप्त होणार आहे, हा स्वाधीन आहे, हा पराधीन आहे. अशा रीतीने सर्व जीवांना मृत्यूच खाऊन टाकतो. काही जीव जन्मताच मरतात, काही अर्धे आयुष्य जगून मरतात, तर काही वृद्धपणी मरतात. मृत्यू हा विचारच करीत नाही की हा बाल आहे, हा तरुण आहे, हा सुलक्षण आहे, किंवा हा बोलका आहे, किंवा हा चतुर शहाणा आहे, हा अनेकांचा आधार आहे, किंवा हा उदार आहे, हा सुंदर असून चतुरस्र आहे, हा पुण्यपुरुष आहे, हा हरिदास आहे, किंवा हा विशेष सत्कर्म करणार आहे. आता हे बोलणे पुरे झाले. मृत्यूपासून कोणीही सुटू शकत नाही. प्रत्येक जीवास लवकर अगर उशिरा पण निश्चितपणे मृत्यूपंथाने जावे लागते. सृष्टीत असणाऱ्या जरायुज, अंडज, स्वेदज व उद्बीज या 4 प्रकारच्या प्राण्यांना, परापश्यंती, मध्यमा, वैखरी या 4 प्रकारच्या वाणींना, 84 लक्ष जीव योनींना, म्हणजेच जे जे जन्मास येतात त्या सर्व प्राण्यांना मृत्यू चुकत नाही.
मृत्यूला भिवून पळून जावे म्हटले तरी मृत्यू सर्वथा सोडतच नाही. काही केले तरी मृत्यूला चुकवता येतच नाही. हा माणूस स्वदेशातील आहे की विदेशातील आहे किंवा निरंतर उपवास करणार आहे याचा विचार मृत्यू करीत नाही. माणूस अत्यंत थोर असला, प्रत्यक्ष हरिहर असले किंवा भगवंताचे अवतार जरी असले तरी मृत्यू त्यांना जुमानीत नाही. हे सर्व ऐकून श्रोतांनी राग मानू नये. हा मृत्यू लोक आहे हे सर्वजण जाणतातच. जो जन्माला येतो तो प्राणी मृत्यूच्या मार्गाने जातो हे ठरलेलेच आहे. या बाबतीत संशय घेणे योग्य नव्हे, कारण लहान थोर सर्वांनाच हे स्पष्ट माहीत आहे. जरी संशय घेतला तरी हा मृत्यूलोक नाही असे होणार आहे का? म्हणून येथे जन्मलेला प्रत्येक जण मरणारच. तरी हे जाणून घेऊन प्रत्येक जीवाने आपल्या आयुष्याचे सार्थकच करावे. मृत्यूने देह नष्ट झाला तरी या लोकात त्याने कीर्ती रूपाने उरावे. नाहीतर हे लहान थोर प्राणी या जगात येतात ते सर्व मृत्यू पावतात हे अगदी निश्चितच आहे. म्हणून आतापर्यंत जे काही सांगितले ते खोटे माणूस नाही. आता अत्यंत वैभव संपन्न दीर्घायुषी ज्यांचा महिमा आगाध होता असे सर्व शेवटी मृत्यूपंथानेच गेले. अत्यंत पराक्रमी, अत्यंत कपटी, संग्रामशूर असे अनेक रणांगणावर संग्राम करीत असतानाच गेले. अत्यंत बलवान असलेले, अत्यंत दीर्घायुषी, अनेक कुलवंत, अनेक कुळातील प्रसिद्ध राजे सगळे गेले. अनेक लोकांचे पालनपोषण करणारे, अनेकांच्या बुद्धीला प्रेरणा देणारे, मोठ्या युक्तीने तर्क करणारे तर्कवादी सगळेच गेले. विद्येचे सागर असणारे, बळाचे डोंगर असणारे, धनाचे कुबेर असणारे सगळे मृत्यूपंथानेच गेले. मोठ्या पुरुषार्थाचे अत्यंत पराक्रम गाजवलेले, मोठा व्याप सांभाळणारे कार्यकर्ते सर्व गेले. अनेक शस्त्रधारी, अनेक परोपकारी, नाना प्रकारे धर्माचे रक्षण करणारे सगळे गेले. मोठे प्रतापवान, मोठे कीर्तिमान, अत्यंत नीतीने वागणारे नीतिवंत अनेक राजेही गेले. मोठे मतवादी किंवा अनेक मतवादी, अनेक कार्यवादी, अनेक प्रकारचे वादविवाद करणारे सर्व गेले. पंडितांचे समुदाय गेले. शब्दांचे खटपट लटपट करणारे गेले. नाना मतांचे प्रतिपादन करून अचाट वाद करणारे गेले. तपस्वी लोकांचे समुदाय गेले. असंख्य संन्यासी गेले. सारासार विचार करणारे विचारवंतही मृत्यूपंथानेच गेले. अनेक संसारी गेले. अनेक वेशधारी गेले. नाना प्रकारचे छंद करणारे अनेक लोक आपला छंद करता करता गेले. ब्राह्मणांचे समुदाय गेले. अनेक आचार्य गेले. असे अनेक लोक गेले, किती म्हणून सांगावे. असो, याप्रमाणे सर्व मृत्यूपंथानेच गेले. फक्त जे स्वरूपाकार झाले ते आत्मज्ञानीच फक्त एकटे राहिले. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मृत्यू निरूपण नाम समास 9 समाप्त. दशक 3 समास 10 वैराग्य निरूपण. श्री समर्थ म्हणतात की संसार म्हणजे महापूर आहे. त्यात असंख्य जलचर प्राणी आहेत. संसाराच्या महापुरात पडलेल्या जीवांना विषारी काळसर्प दंश करण्यासाठी धावत येत असतात. आशा आणि ममता या बेड्या सूक्ष्म देहाला बांधून ठेवतात. जलामधील सुसरी शरीराचे लचके तोडून दुःखाच्या कपारीत घालतात. अहंकार रूपी मगर जीवाला पाताळात उंच नेऊन बुडवतं. तेथून सुटणे जीवाला शक्य होत नाही. कामवासनेची मगरमिठी सुटत नाही. तिरस्कार मनात उत्पन्न होतो, तो सुटत नाही. मदमत्सर हे विकारही कमी होत नाही. अशा प्रकारे माणूस एक प्रकारे मोहित होतो. वासनारूपी धामीण गळ्यात पडते. ती गळ्याभोवती वेटोळे घालून विष ओकत असते आणि वारंवार भयंकर जीभ बाहेर काढून छळत राहते. म्हणजे वासनेच्या विळख्यात जीव जखडला जातो. डोक्यावर प्रपंचाचे ओझे घेऊन जीव सतत माझे माझे म्हणत राहतो. बुडायची पाळी आली तरी कुळाभिमानाने फुगतो आणि ते ओझे काही उतरायला तयार होत नाही. भ्रांतीचा अंधार पडतो. त्यात अभिमान रूपी तो सर्वस्व हरण करतो. म्हणजे अज्ञानामुळे विपरीत ज्ञान अर्थात देहबुद्धी उत्पन्न होते. त्यामुळे अहंकार उत्पन्न होतो. तो भूतबाधेप्रमाणे माणसाला झपाटून टाकतो. बहुतेक जन्ममरणाच्या भोवऱ्यात सापडून वाहतच जातात. पण काही माणसे भावार्थाच्या बळावर भगवंताचा धावा करतात. अशा लोकांना देव स्वतः धाव घेऊन उडी घालून वाचवतो व पहिलं तिरावून नेतो. बाकी जे श्रद्धाहीन असतात ते बिचारे त्या महापुरात वाहतच जातात. भगवंत हा प्रेमाचा भुकेला आहे
भाविक भक्तांचा भावार्थ पाहून तो भुलतो आणि संकटात धाव घेऊन भक्तांचे रक्षण करतो. ज्याला भगवंत मनापासून आवडतो त्याच्या संकटाचे ओझे भगवंतावर पडते व त्यामुळे भगवंत आपल्या अंतरंग भक्ताचे संसार दुःख सगळे नाहीसे करतो. जे ईश्वराला सर्वस्वी शरण जातात त्यांना स्वस्वरूपानुभवामुळे मिळणारा परमानंद प्राप्त होतो. असे भाविक जन खरोखर अत्यंत धन्य होत. ज्याचा जसा भाव असतो तसा देव त्याच्याशी वागतो. कारण प्राणीमात्रांच्या अंतर्यामीच भगवान असल्याने त्यांच्या हृदयातील भाव तो अचूक जाणतो. भाव जर देखावा असेल तर देवही महाठक होतो. देवाचे हे विशेष कौतुक आहे की तो जशास तसा वागतो. जशी ज्याची उपासना असेल तसे देव त्याला समाधान देतो. भावात जरा जरी उणीव झाली तरी देव दुरावतो. आरशात आपले प्रतिबिंब दिसते ते बघणारा जसा असेल तसेच हुबेहूब दिसते. प्रतिबिंब कसे दिसावे याचे मर्म आपल्यापाशीच असते. आपण जशी हालचाल करू तसेच ते प्रतिबिंब करते. आपण जर डोळे वटारून पाहू लागलो तर प्रतिबिंबही डोळे वटारून आपल्याकडे पाहते. आपण जर रागाने कपाळाला आठ्या घालून भुवया चढवून पाहू लागलो तर तेही क्रोधाने आपल्याकडे पाहू लागते. आपण जर हसून पाहिले तर तेही पोटी आनंदी दिसते. ज्याचा जसा भाव असतो त्या भावाचे प्रतिबिंब असे त्याच्या देवाचे रूप होते. जो ज्याला जसा भसतो त्याप्रमाणे तो तसाच प्रसन्न होतो. भावामुळेच परमार्थाच्या वाटा भक्तीच्या बाजारपेठेपर्यंत येऊन पोचतात. तेथे संत सज्जनांच्या संगतीत मोक्षाचा चव्हाट्यावर बाजार भरलेला असतो. खऱ्या भक्तिभावनेने जे भगवत भजन करतात ते भगवंताशी एकरूप होऊन पावन होतात. त्यांनी भावार्थाच्या बळावर आपल्या पूर्वजांचाही उद्धार केलेला असतो. असे भक्त स्वतःही तरतात व लोकांच्याही उपयोगी पडतात. त्यांच्या तोंडून भगवंताची कीर्ती श्रवण करून जे अभक्त असतात तेही भावार्थी बनतात. जे हरिभजनी लागतात, देवाची भक्ती करू लागतात, त्यांची जननी धन्य समजावी. त्यानेच जगात जन्म घेऊन आपला जन्म सार्थकी लावलेला असतो. ज्यांचा कैवार प्रत्यक्ष भगवंत घेतो व स्वतः आपल्या कासेला लावून दुःखाच्या पलीकडे घेऊन जातो त्यांची थोरवी काय वर्णावी बरे. अनेक जन्मांच्या शेवटी ह्या नरदेहाची प्राप्ती होते. त्या योगे सर्व यातायात चुकते. एवढेच नव्हे तर या देहातच भगवत दर्शन होऊ शकते. म्हणून ज्याने हरिरूपी संपत्ती जोडली ते भाविक जन धन्य आहेत. त्यांच्या अनंत जन्मांतरीचे पुण्य फळास आले असे समजावे. मानवाचे आयुष्य ही ज्यात सुंदर अशी भजन रत्ने भरलेली आहेत अशी रत्नपेटीच आहे. यातील भजनरूपी रत्ने ईश्वरास अर्पण करून मानवाने आनंदाची लयलूट करावी. हरिभक्त हा लौकिक वैभवाच्या दृष्टीने कनिष्ठ असला तरी तो ब्रह्मादी देवांपेक्षा वरिष्ठ समजावा. कारण तो दुर्लभ असा अनासक्तीने सदा सर्वदा संतुष्ट असतो. जो संसारातील कुणाचीही आणि कशाचीही आशा न बाळगता केवळ ईश्वरावर विसंबून त्यास सर्वभावे शरण जातो त्या भाविकांचा जगदीश आत व बाहेर सांभाळ करतो. ज्याला संसारातील दुःखही विवेकाच्या योगे परम सुखच होते. जे पडतमूर्ख असतात ते मात्र संसार दुःखाच्या आशेने संसारातच आसक्त होतात. ज्यांना ईश्वराविषयी अत्यंतिक प्रेम असते ते भक्त स्वानंद सोहळा भोगतात. त्यांच्या आनंदाचा ठेवा अक्षय असतो, पण तो सामान्य जनांच्या आनंदापेक्षा वेगळा असतो. ते अक्षय सुखातून संसार दुःखे विसरून जातात. ते निरीच्छ होतात आणि श्री भगवंताच्या प्रेमात रंगून जातात. ज्याने देहबुद्धी देऊन ईश्वर मिळवण्याची अदलाबदल केली त्याने या नरदेहाचे सार्थक केले. ही नरदेह रूपी रत्नपेटी त्यांनाच लाभली असे म्हणावे लागते. इतर अभाविक आपला मनुष्य देह वाया घालवतात. अकस्मात एखाद्यास रत्न सापडले असता त्याने ते कवडीच्या बदल्यात घालवावे. तसे अश्रद्ध लोकांचे आयुष्य कवडी मोलाने निघून जाते. एखाद्याने खूप तप करावे आणि त्याचे फळ म्हणून त्याला परीस मिळावा, पण मुळातच तो अत्यंत अभागी असल्याने त्याचा उपभोग कसा घ्यावा हेच त्याला कळत नाही. ज्याप्रमाणे जो या संसारात मनुष्य म्हणून जन्मूनही मायेच्या पाशात गुंडाळला जातो आणि अखेर हात झाडून सर्व काही इथेच सोडून एकटाच निघून जातो.
या नरदेहाच्या योगे अनेकांनी उत्तम गतीची प्राप्ती करून घेतली, पण काही बिचारे यातायातीतच गुंतले आणि दुःखी झाले. या उत्तम नरदेहाचे संत समागम करून शक्य तितक्या लवकर सार्थक करावे. मागे अनेक नीच योनीत आपण खूप भोगलेले आहे याचे स्मरण ठेवावे. केव्हा कशी वेळ येईल याचा भरोसा नसतो, आपण ते जाणूही शकत नाही. पक्षी जसे रात्री एखाद्या वृक्षावर एकत्र जमतात व प्रातःकाळ होताच दाही दिशाने उडून जातात, त्याप्रमाणे मानवी जीवनही आहे. तसेच हे वैभववादी सर्व जाणावे. केव्हा कशी वेळ येईल हे कोणीही जाणू शकत नाही. वाईट वेळ आली तर बायको मुले वगैरे सर्व सोडून जातात अथवा एखाद्या वेळी नष्टही होतात. जो क्षण येताना आपण पाहतो तो लगेच आपल्या हातून निष्ठून जातो. अशा प्रकारे बघता बघता आयुष्य निघून जाते आणि स्थूल देह पडला की नीच योनी प्राप्त होते. कुत्रा, डुक्कर इत्यादी नीच योनी जन्म होतो आणि दुःख भोगावे लागते. त्या योनीत गेल्यावर उत्तम गती मिळणे अशक्यच असते. मागे गर्भवासात यातना भोगताना जीव कष्टी झालेला असतो, त्यातून सुदैवाने अत्यंत कष्टाने एकदाची सुटका होते. गर्भवासात जेव्हा जीव दुःख भोगतो तेव्हा कुणी मदतीला येऊ शकत नाही. तसेच पुढे आयुष्याच्या शेवटीही जीवाला एकटेच जावे लागणार आहे. अरे बाबा, हे लक्षात घे. कुठली आई आणि कुठला बाप, कुठली बहीण आणि कुठला भाऊ, कुठले मित्र आणि कुठली बायको, कुठली मुले बाळ आणि कुठले नातेवाईक, ही सर्व माईक आहेत हे तू जाणून घे. सगळी त्यांच्या त्यांच्या सुखाच्या आशेने तुझ्या भोवती गोळा झालेली आहेत. ही तुझ्या सुखदुःखात तुला साथ देऊ शकत नाही. कसला प्रपंच आणि कसले कुळ, त्यासाठी कशाला व्याकुळ होतोस? धनधान्य, ऐश्वर आदी सर्व अशाश्वत आहे. कसले घर आणि कसला संसार, उगीच कशाला यातायात करतोस? जन्मभर त्यांचे ओझे वाहून अखेर ते सर्व सोडून जावेच लागते. कसले तारुण्य आणि कसले वैभव, कसले सोहळे आणि कसले हावभाव, हे सर्व माईक आहेत आणि भुलवून मायेच्या पाशात अडकवणारे आहे हे जाणून घे. याच क्षणी मरून गेलास तर रघुनाथाला अंतरलास असे समज. कारण हा देह संसार यांना तू माझे माझे म्हणतोस, म्हणून मी तुला हे सांगतो. तू आतापर्यंत किती जन्म घेतलेस, त्यावेळी असे आई वडील वगैरे किती झाले, स्त्री पुत्र कन्या वगैरेंची गणती करू लागल्यास लक्षावधी संख्या भरेल. पूर्वकर्माच्या ऋणाने बंधनाने सर्व एकाच स्थळी जमतात, एकाच स्थळी जन्म घेतात. ती तू आपली कशी रे मानलीस पडस मूर्खा? तुझे म्हणून तुला वाटणारे हे शरीरही जर तुझे नाही तर इतरांचा कसला विचार करायचा? आता खरोखर मनपूर्वक एका भगवंतालाच भावार्थाच्या बळाने घट्ट धरून ठेव. आपल्या कधीही न भरणाऱ्या पोटासाठी आपल्याला अनेक नीच लोकांची सेवा करावी लागते. त्यांची स्तुती स्तोत्रे गाऊन त्यांच्यापुढे मर्यादेने वागावे लागते. जो पोटाला अन्न देतो त्याच्या सेवेत मानवी शरीर विकावे लागते. मग ज्याने हा दुर्लभ मनुष्य देह दिला त्याला कसे काय विसरावे? ज्या भगवंताला रात्रंदिवस सर्व जीवांची चिंता लागलेली असते व ज्याच्या सत्तेने मेघ जलवृष्टी करतात, समुद्र आपली मर्यादा सांभाळतो, शेष पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण करतो, सूर्य उदयास येतो, असा आपल्या सत्ता मात्रे करून जो सर्व सृष्टी चालवतो, असा परमेश्वर अत्यंत कृपाळू आहे. त्याची लीला जाणता येत नाही. कृपाळपणे तोच सर्व जीवांचा सांभाळ करीत असतो. अशा सर्वांच्या अंतर्यामी आत्मरूपाने असलेल्या श्रीरामाला सोडून जे प्राणी विषयांची इच्छा करतात ते अत्यंत अधम दुरात्मे स्वतःच्या केलेल्या कर्माची फळेच भोगत असतात. रामाशिवाय जी जी इच्छा करावी ती ती निरर्थकच जाणावी. माझे माझे करता करता शेवटी कष्टच होतात. ज्याला कष्टच व्हावे असे वाटत असेल त्याने सतत विषयांचे चिंतन करावे. विषयाची प्राप्ती झाली नाही की जीवाची अगदी तगमग होते. आनंद घन म्हणजे मूर्तिवंत आनंदच. अशा रामाचे चिंतन करायचे सोडून जो मनात सतत विषयाचे चिंतन करतो त्या विषयासक्त माणसाला समाधान कसे प्राप्त होणार? ज्याला आपल्याला सदैव सुखच लाभावे असे वाटत असेल त्याने रघुनाथ भजनी लागावे आणि जे दुःखाचे मूळ आहेत अशा सर्व स्वजनांचा त्याग करावा. ज्या वस्तू अथवा व्यक्तीच्या ठिकाणी वासना अगदी तुटून पडते तेथे जीवाला अपाय होतो व दुःखच प्राप्त होते. म्हणून ज्याची विषय वासना नाही ठेवते तोच माणूस सुखी होतो.
विषयापासून जे जे सुख मिळावे अशी माणूस इच्छा करतो तेच त्याच्या परम दुःखास कारणीभूत होते. पहिल्याने ते गोड वाटते, पण परिणामी शोकदायकच ठरते असे निश्चितपणे समजावे. माशाला गोळ गिळताना त्याला लावलेल्या आमिषाच्या लोभामुळे प्रथम सुख वाटते, नंतर तो गळ जेव्हा ओढून घेतला जातो तेव्हा त्याचा घसा फाटून मृत्यू ओढवतो. किंवा हरिण हिरवा चारा तोंडात घेऊन पळत असता बिचारे दगडावर आपटते आणि तोंड फोडून घेते. त्याप्रमाणेच विषय सुखाचे आहे. पहिल्याने ते गोड वाटते, पण अंती ते वाईट परिणाम करणारे असते. म्हणून रघुनाथ भजनाचीच आवड धरावी. समर्थाने केलेला हा उपदेश ऐकून भाविक त्यांना विनंती करू लागले की स्वामी, या नरदेहाचे सार्थक कशाने होईल आणि यमलोकापासून सुटका कशी होईल हे आपण कृपा करून सांगावे. देव कोठे राहतो, मला तो कसा भेटेल, दुःखमुळाचा हा संसार काय केल्याने नष्ट होईल, हे स्वामी मला हे सर्व सांगा. प्रत्यक्ष भगवत प्राप्ती होऊन अधोगती चुकेल असा उपाय कृपामूर्ती अशा आपण दिनाला सांगावा. तेव्हा वक्त्याने उत्तर दिले की एकनिष्ठ भावाने भगवत भजन करावे, म्हणजे त्या योगे अगदी सहज समाधान प्राप्त होईल. तेव्हा श्रोता विचारतो की भगवत भजन कसे करावे, मन कुठे एकाग्र करावे, भगवत भजनाचे लक्षण काय, हे सर्व आपण मला समजावून द्यावे असे म्लान वदनाने म्हणून श्रोत्याने वक्त्याची पावले सुदृढपणे धरली. त्याचा कंठ सद्गदित होऊन दुःखाने डोळ्यातून अश्रू गळू लागले. ही शिष्याची अनन्यता पाहून व त्याचा एकनिष्ठ भाव पाहून सद्गुरू प्रसन्न झाले व ज्ञान देण्यास उत्सुक झाले. आता पुढील समासात या गुरु शिष्यांच्या संवादात स्वानंद उचंबळून येईल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वैराग्य निरूपण नाम समास 10 समाप्त. दशक 3 समाप्त.